तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय, तर त्याच पूरस्थितीचे अपडेट्स काय ते पाहूयात। कोल्हापुरातील शिरोळा तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका, तर नृसिंहवाडी परिसराला पाण्याचा वेढा। प्रशासनाकडून 3 ते 3.5 हजार स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यानं महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी पहाटेपासूनच रस्त्यावर कचरा दुर्गंधीमुक्त रस्त्यांसाठी युद्धपातळीवर काम सुरू। इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतर। नृसिंहवाडीला पाण्याचा वेढा, कुरुंदवाडाला बेटाचं स्वरूप, तर रस्त्यावर पाणी आल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट, तर नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 31 मार्ग वाहतुकीसाठी बंद। रस्त्यावर पाणी आल्यानं निर्णय। तर भंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस। भंडारातील खातरोड मार्गावर घरात आणि दुकानात पावसाचं पाणी। जनजीवन विस्कळीत। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम। नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण 93% भरलंय। धरणातून 15,297 क्युसेकनं गोदावरी नदीत विसर्ग सुरू। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। मावळमधील कासारसाई धरणातून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सर्व धरणांमध्ये 80% पाणीसाठा। पवना धरणात 82% पाणीसाठा उपलब्ध आहे।